एका गावात एक खूप श्रीमंत सावकार राहत होता. त्याचा मुकेश नावाचा एक मुलगा होता. मुकेश खूपच रागीट स्वभावाचा होता. जेव्हा त्याचं लग्नाचं वय झालं तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासमोर लग्नाचा विषय काढला. ते ऐकून मुकेश म्हणाला, बाबा, मी लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. ती म्हणजे जी मुलगी माझ्याशी लग्न करेल तिला रोज माझ्याकडून चप्पलचे 10 फटके खायला लागतील. मुलाची विचित्र अट ऐकून त्याच्या आईवडील आश्चर्यचकित झाले आणि विचार करायला लागले की त्याची विचित्र अट ऐकून कोण मुलगी त्याच्याशी लग्न करायला तयार होईल. कुठले आईवडील यांची ही विचित्र अट ऐकून स्वतःच्या मुलीचा बळी देतील. एक दिवस त्या गावात एक पाटील त्याच्या मित्राला भेटायला आला. त्याने त्याच्या मित्राला सांगितलं की तो त्याच्या मुलीसाठी एक चांगलं स्थळ शोधत आहे. तेव्हा त्या मित्राने पाटलाला गावातल्या सावकाराच्या मुलाच्या स्थळाबद्दल सांगितलं. ते पण त्यांच्या मुलासाठी मुलगी शोधत आहेत. तो पाटील त्या सावकाराच्या घरी आपल्या मुलीचं स्थळ घेऊन आला. तेव्हा मुकेश पण तिथेच बसला होता. त्या पाटलाने त्याच्या मुलीसाठी मुकेशला लग्नाची मागणी घातली. तसा मुकेश लगेच म्हणाला, हे बघा, मी त्याच मुलीशी लग्न करणार आहे जी रोज माझ्या चप्पलचे 10 फटके खाईल. तो पाटील मुकेशची विचित्र अट ऐकून हैराण झाला. तो विचार करायला लागला की कुठले आई बाप आपला काळजाचा तुकडा या मूर्खाच्या हातून मार खायला पाठवणार आहेत. तो पाटील काही न बोलता तिथून सरळ त्याच्या गावी त्याच्या घरी परत आला. घरी आल्यावर त्याने घडलेली सगळी हकीकत त्याच्या बायकोला सांगितली. त्याची बायको म्हणाली, मग तुम्ही काय निर्णय घेतला? तो पाटील म्हणाला, मी तर सरळ नकार देऊन आलो. आता तूच सांग, स्वतःच्या मुलीला मार खायला कोण पाठवणार आहे? त्याची बायको म्हणाली, अहो, तुम्ही लग्नाला होकार दिला नाही हे बरं केलं. बाजूला उभी राहून त्यांची मुलगी माधुरी हे सगळं ऐकत होती. ती दिसायला सुंदर आणि स्मार्ट होती. ती शिक्षणात पण आणि डोक्याने पण खूप हुशार होती आणि खूप समजूतदार होती. ती तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा, मला त्या मुलाशी लग्न करायचं आहे. हे ऐकून तिच्या आईवडिलांना धक्काच बसला. ते म्हणाले, बाळा, तुला असल्या सनकी माणसाशी लग्न का करायचं आहे? तो तुला रोज त्याच्या चप्पलनं मारणार आहे. हे ऐकून माधुरी म्हणाली, बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घेईन. तुम्ही फक्त माझं लग्न त्या मुलाशी लावून द्या. माधुरीच्या वडिलांना विश्वासच बसत नव्हता की त्या मुलाची अट माहीत असून पण त्यांच्या मुलीला त्या सनकी मुलाशी लग्न करायचं आहे. पाटील परत त्यांच्या मुलीला समजावत म्हणाले, माधुरी बाळा, रोज मार खाऊन खाऊन तुझ्या अंगावर चामडे राहणार नाही. त्यामुळे तू त्या सनकी पोराशी लग्न करायचा विचार तुझ्या मनातून काढून टाक. तुझ्यासाठी मुलांची काही कमी नाही. एकापेक्षा एक छान स्थळ तुझ्यासाठी येतील. पण माधुरीने वडिलांचं काही ऐकलं नाही. ती वडिलांना म्हणाली, बाबा, तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही माझं लग्न त्याच मुलाशी करून द्या. तिच्या आईवडिलांनी तिला खूप समजावलं, पण ती मात्र तिच्या हट्टावरून हटली नाही. तिचे आईवडील परत त्या सावकाराच्या घरी मुलीचे स्थळ घेऊन आले आणि मुकेशला समजावत म्हणाले, हे बघा, तुमच्या लग्नात कुठल्या कुठल्या मागण्या आहेत ते सांगा. तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करू, पण तुम्ही ही जी विचित्र अट ठेवली आहे ती तेवढी रद्द करा. मुकेश म्हणाला, हे बघा, माझ्या दुसऱ्या कुठल्याच मागण्या नाहीत, फक्त अट तीच राहील. जर तुम्हाला ही अट मान्य असेल तर ठीक, नाहीतर तुमच्या मुलीसाठी दुसरे स्थळ शोधा. आता माधुरीचे आईवडील काय करणार? मुलीची पण हीच इच्छा होती. मनात नसून पण त्यांनी हे लग्न ठरवलं. ठरलेल्या दिवशी लग्न पार पडलं आणि माधुरी मुकेशची बायको बनून त्याच्या घरी आली. तिच्या वडिलांनी तिला लग्नात खूप सामान दागदागिने दिले होते. धूमधडाक्यात त्यांचं लग्न झालं. सासरी माधुरीचे खूप आनंदात स्वागत केले. तिच्या सासूने तिची नजर काढली. रीतिरिवाजाप्रमाणे तिचा गृहप्रवेश केला आणि तिला तिच्या खोलीत नेऊन बसवलं. पहिल्या रात्री माधुरी खोलीत बेडवर बसून नवऱ्याची वाट बघत होती. तेवढ्यात मुकेश खोलीत आला आणि पायातून चप्पल काढून म्हणाला, तू पुढे ये, मला तुला चप्पलचे 10 फटके मारायचे आहेत. हे ऐकून माधुरी म्हणाली, अहो, हे बघा, तुम्ही मला चप्पलचे फटके मारा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. सगळं माहीत असून पण मी तुमच्याशी लग्न केलं आहे, त्यामुळे मी मार खायला घाबरत नाही.
पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा. माझ्या आईवडिलांनी मला जन्म दिला, लहानाची मोठी केली आणि लग्नाचा सगळा खर्च करून माझी पाठवणी केली. त्यांनी ते आजपर्यंत माझ्यावर हात उचलला नाही, मारलं नाही. आणि तुम्ही कुठल्या अधिकाराने माझ्यावर हात उचलणार आहात? कारण तुमच्या कमाईचा अजून मी एक कण पण खाल्ला नाही. जे काही खाल्ले पिल्ले आहे ते माझ्या वडिलांच्या कमाईचं होतं. तुमच्या कमाईच्या कुठल्याच वस्तूला मी अजून हात पण लावला नाही किंवा काही खाल्लं नाही. मग तुम्ही कुठल्या अधिकाराने मला मारणार आहात? पहिले तुम्ही तुमच्या कमाईतून मला काहीतरी द्या, त्यानंतर तुम्हाला मला मारण्याचा हक्क बनतो. हे ऐकून मुकेश एकदम शांत झाला. तो विचार करायला लागला की माधुरी तर बरोबर बोलत आहे. हे जे सगळं काही आहे ते तर माझ्या वडिलांच्या कष्टाचं आहे, कारण मी अजूनपर्यंत काही कमावलं पण नाही. मुकेशला माधुरीच्या बोलण्याने झटका लागला. तो खोलीतून उठून आईवडिलांच्या खोलीत गेला आणि माधुरी बोललेलं सगळं काही त्याने त्याच्या आईवडिलांना सांगितलं. मुलाचं बोलणं ऐकून त्याच्या वडिलांना मनातून खूप आनंद झाला. पण स्वतःचा आनंद लपवत ते मुकेशला म्हणाले, मुकेश, सुनबाई तर अगदी बरोबर बोलत आहे. आपल्याजवळ एवढा पैसा आहे की आपल्या पुढच्या 7 पिढ्या आरामात बसून खातील. तुला आयुष्यभर काही कमवायची गरज पण लागणार नाही. पण ही गोष्टसुद्धा तेवढीच खरी आहे की यात तुझ्या कमाईचा 1 रुपया पण नाही. मुकेशच्या मनाला ही गोष्ट खूप लागली. त्याने दुसऱ्या दिवशीपासून नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. तो म्हणाला, बाबा, मला काही पैसे उसने द्या. तुम्ही बघा, मी लवकरच स्वतःचा व्यवसाय सुरू करून खूप पैसे कमवून आणेन. असं म्हणत त्याने वडिलांकडून व्यवसायाची सगळी माहिती घेतली आणि नवीन व्यवसाय सुरू करायला शहरात निघाला. तो जाताना बायकोला म्हणाला, माधुरी, तू बघत राहा, मी लवकरच खूप पैसा कमवून परत येईन. मग त्या पैशातून तुला खायला प्यायला घालेन आणि जेवढे दिवस मी बाहेर राहिलो असेन तेवढ्या दिवसांच्या हिशोबाप्रमाणे तुला चप्पल मारेन. हे ऐकून माधुरी म्हणाली, ठीक आहे स्वामी, जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा मी तुमच्यासमोर मार खायला हजर असेन. मुकेश पैसे घेऊन व्यवसाय सुरू करायला शहरात निघाला. त्याच्या चेहऱ्यावर गर्व दिसत होता. त्याचे आई वडील हा विचार करून खुश होते की त्यांना समजूतदार सून मिळाली आहे. ती त्यांच्या बिघडलेल्या मुलाला नक्की सुधारेल. मुकेश शहरात पोचला. एका हॉटेलमध्ये थांबला, आराम केला आणि नंतर व्यवसायाची माहिती घेण्यासाठी ठिकठिकाणी फिरायला लागला. एका ठिकाणी गेला, तिथे सगळे पैसे लुटणारे लोक होते. समोरून काठीचा आधार घेऊन चालत येत असणारा एक माणूस दिसला. त्याच्या एका डोळ्यावर पट्टी होती, म्हणजे तो एका डोळ्याने आंधळा होता. तो त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, अरे, यावेळी तू आला आहेस? तुझे बाबा आले नाहीत का? तुझे बाबा खूप हुशार आहेत. मुकेश आश्चर्याने त्या माणसाकडे बघत म्हणाला, मला तुमच्याबद्दल काहीच माहीत नाही, जरा समजेल असं सांगा. तो माणूस म्हणाला, मागच्या वेळी तुझे बाबा आले होते तेव्हा मला पैशांची खूप गरज होती, म्हणून माझा एक डोळा मी तुमच्या बाबांकडे गहाण ठेवला होता आणि त्यांच्याकडून 20,000 रुपये घेतले होते. आता मी 20,000 रुपये गोळा केले आहेत. मला फरक पडत नाही, बाप असो किंवा मुलगा, मला माझा डोळा परत पाहिजे आहे. हे घे तुझे 20,000 रुपये आणि माझा डोळा मला परत दे. हे ऐकून मुकेश खूप टेन्शनमध्ये आला, कारण त्याच्याजवळ कुठला डोळा नव्हता आणि त्याच्या वडिलांनी त्याला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. तो त्या माणसाला म्हणाला, काका, यावेळी तुमचा डोळा माझ्याजवळ नाही. माझ्या वडिलांनी मला तुमच्या डोळ्याबद्दल काहीच सांगितलं नाही. मी पुढच्या वेळी जेव्हा परत येईन तेव्हा येताना तुमचा डोळा नक्की घेऊन येईन. असं म्हणत मुकेश पुढे जायला लागला. तेवढ्यात त्या माणसाने आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि लोकांना गोळा केलं. तो ओरडत म्हणाला, हा माझा डोळा परत करत नाही. मी त्याचे उसने घेतलेले पैसे द्यायला तयार आहे. मला आत्ताच्या आत्ता माझा डोळा परत पाहिजे. जर हा माझा डोळा परत घेऊन आला नाही तर त्याने स्वतःचा एक डोळा काढून मला द्यायला पाहिजे. आजूबाजूला गोळा झालेल्या लोकांनी मुकेशला पकडलं
आणि त्याचा डोळा परत करण्यासाठी दबाव घालायला लागले. हे सगळं बघून मुकेश खूप घाबरला. त्याला काहीच कळत नव्हतं काय करायचं. तो म्हणाला, आत्ता माझ्याजवळ त्यांचा डोळा नाही, परत येईन तेव्हा सोबत घेऊन येईन. मला आता इथून जाऊ द्या. पण कोणीही त्याला जाऊन द्यायला तयार नव्हतं. मग त्यातल्या एका माणसाने त्याला सांगितलं की थोडेफार पैसे देऊन ही गोष्ट इथेच दाबून टाक. आत्ता 10,000 दे आणि नंतर परत येताना त्याचा डोळा घेऊन ये. मुकेशकडून पैसे घेऊन तो माणूस तिथून पळून गेला. मुकेशला वाटलं चला प्रॉब्लेम सुटला. थोडे पैसे देऊन पिच्छा सुटला असा विचार करून तो पुढे गेला. एक पाय मोडलेला माणूस कुबडी घेऊन चालत त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, यावेळी तुझे बाबा आले नाहीत? खूप चालाक आहेत ते. तुझ्या बाबांच्या जवळ माझा एक पाय गहाण ठेवला आहे. यावेळी त्यांनी तुला पाठवलं, स्वतः आले नाहीत का? मग काय फरक पडतो, बाप असो किंवा मुलगा? मुकेश परत म्हणाला, मला तुमच्या पायाबद्दल काहीच माहीत नाही. त्या लंगड्या माणसाने तीच कहाणी त्याला सांगितली जी अगोदर भेटलेल्या माणसाने सांगितली. मुकेश टेन्शनमध्ये आला. मागे घडलेली घटना आठवली. तो म्हणाला, हे बघा माझ्याकडे तुमचा पाय नाही. काही पैसे घेऊन ही गोष्ट इथेच मिटवा. तो म्हणाला, ठीक आहे. मुकेशने त्याला काही पैसे दिले. ते पैसे घेऊन तो माणूस तिथून गायब झाला. मुकेश पुढे गेला तर त्याची नजर एका घरावर पडली. तिथे एक सुंदर मुलगी उभी होती आणि ती खूप वेळ त्याच्याकडे बघत होती. मुकेशने जेव्हा तिला बघितलं तो तिच्याकडे बघतच राहिला. मुकेश तिच्याकडे बघत असलेला बघून त्या मुलीने हाताने इशारा करून त्याला तिच्याजवळ बोलावून घेतलं. मुकेश पण तिचे सुंदर रूप बघून भाळला होता. तो तिच्या जवळ गेला. ती त्याला म्हणाली, इथे नवीन दिसत आहात? मुकेश हो म्हणाला. ती म्हणाली, म्हणजे तुम्ही आमचे पाहुणे आहात आणि आमच्या इथली परंपरा आहे की नवीन कोणी पाहुणा आला की त्याचा चांदीच्या ग्लासात दूध देऊन पाहुणचार करायचा. तिने त्याला बसायला सांगितलं आणि घरात गेली. चांदीच्या ग्लासात दूध घेऊन आली. मुकेशने पण तो ग्लास घेतला आणि सगळं दूध पिलं आणि ग्लास खाली ठेवला. नंतर त्याला जेवायला दिलं. जेवण करून मुकेश तिथेच झोपला. तसा त्याच्याजवळ असलेला सगळा पैसा त्या मुलीने गायब केला. खरं तर ती मुलगीसुद्धा एक ठग होती. ती त्याचा सगळा पैसा घेऊन गायब झाली. जेव्हा मुकेश झोपेतून उठला तेव्हा त्याच्याजवळ काहीच उरलं नव्हतं. तिथल्या लोकांनी त्याला पूर्ण लुबाडलं होतं. खिशात पैसा नसल्यामुळे मुकेश रस्त्यावर इकडे तिकडे भटकायला लागला. तेव्हा त्याला एक माणूस भेटला. त्या माणसाने मुकेशला विचारलं, तू कोण आहेस आणि असा रस्त्यावर का भटकत आहेस? मुकेशने घडलेली सगळी हकीकत त्या माणसाला सांगितली. त्याला मुकेशवर दया आली. तो माणूस म्हणाला, हे लुबाडणाऱ्या लोकांचं ठिकाण आहे. यात जो एकदा फसला की मग बाहेर निघणं अवघड होऊन जातं. तुझ्याजवळ राहायला जागा नसेल. तुझी इच्छा असेल तर तू माझ्याजवळ राहू शकतोस. मी रस्त्यावर गाणं म्हणून माझं पोट भरतो. तुला नाचायला येत असेल तर तू स्त्रीचे रूप घेऊन नाचू शकतोस आणि मी गात जाईन. अशा पद्धतीने आपल्या दोघांच्या पोटापाण्याची व्यवस्था होईल. नाहीतर इथं राहणं मुश्किल होऊन जाईल. आता मुकेश समोर दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. त्यामुळे त्याने त्या माणसाचं बोलणं मान्य केलं आणि स्त्रीचे रूप घेऊन नाचायला लागला. 2 महिने असेच निघून गेले. इकडे माधुरी तिच्या नवऱ्याची वाट बघत होती. 2 महिने होऊन गेले तरी तिचा नवरा घरी परत आला नव्हता आणि नाही कुठली बातमी मिळाली होती. त्यामुळे ती तिच्या सासू सासऱ्यांच्या खोलीत गेली आणि म्हणाली, बाबा, मुकेश अजूनपर्यंत घरी परत आले नाहीत. त्यामुळे मला त्यांना शोधायला जायचं आहे. तिचे सासरे म्हणाले, माधुरी बाळा, एवढ्या मोठ्या शहरात तू त्याला कुठे शोधणार आहेस? त्यापेक्षा मीच जाऊन त्याला शोधून आणतो. हे ऐकून माधुरी म्हणाली, नको बाबा, तुमचं वय झालं आहे. तुम्ही इथेच थांबा. माझा नवरा माझ्यामुळे घरातून बाहेर पैसे कमवायला गेले आहेत. त्यामुळे मीच त्यांना घरी परत घेऊन येईन. तुम्ही मला काही पैसे द्या
म्हणजे मी माझ्या नवऱ्याला परत घेऊन येईल. सावकाराने काही पैसे त्यांच्या सुनेला दिले, आशीर्वाद दिला आणि मुलाला शोधून आणायची परवानगी दिली. तिचे सासरे म्हणाले, सुनबाई, तू एकटी जाऊ नकोस. माझ्या विश्वासातल्या दोघांना सोबत घेऊन जा. माधुरीने सासऱ्यांचं बोलणं मान्य करून पुरुषाचा वेश धारण करून त्या दोघांच्या सोबत शहरात मुकेशला शोधायला आली. 2-3 ठिकाणी शोधल्यानंतर एका ठिकाणी माधुरी तिच्या माणसांना म्हणाली, काहीही झालं तरी मला असं वाटत आहे की माझा नवरा इथेच कुठेतरी असेल. आपण त्यांना या ठिकाणी शोधू. तुम्ही इथेच माझी वाट बघा. मी त्यांना शोधून घेऊन येते. तेवढ्यात तो एक डोळा बांधलेला माणूस तिच्या जवळ आला आणि म्हणाला, बाळा, यावेळी तुझे बाबा आले नाहीत. ते तर खूप चालाक निघाले. माधुरी म्हणाली, काका, तुम्ही हे काय बोलत आहात? मला तर काहीच कळत नाही. जरा समजेल असं सांगा. तेव्हा तो एका डोळ्याचा माणूस म्हणाला, बाळा, मागच्या वेळी तुझे बाबा आले होते. त्यावेळी मला काही रुपयांची गरज होती. 10,000साठी मी माझा एक डोळा त्यांच्याकडे गहाण ठेवला. आता मुलगा असो किंवा बाप, मला काहीच फरक पडत नाही. मला माझा डोळा परत पाहिजे. हे 10,000 घे आणि माझा डोळा मला परत दे. त्यांचं बोलणं ऐकून माधुरीला समजलं की हा ठग आहे आणि ही ठगांची नगरी आहे. असं होऊ शकतं माझा नवरा पण या ठगांमध्ये फसला असेल. माधुरीने काही वेळ विचार केला आणि डोळ्याने तिच्या माणसांना इशारा केला. ती तिच्या माणसांना म्हणाली, या काकांचा डोळा आपल्या सामानात ठेवला आहे. जरा शोधून आणा. त्या माणसांनी पण काही वेळ शोधण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, साहेब, या सामानात खूप डोळे ठेवले आहेत, पण या काकांच्या डोळ्याशी मॅच डोळा सापडत नाही. माधुरी म्हणाली, मग असं करा, एक चाकू घेऊन या आणि या काकांचा दुसरा डोळा काढा आणि नंतर त्या डोळ्यांमध्ये त्यांच्या डोळ्याला मॅच होईल तो डोळा शोधून काढा. त्या एका डोळ्याच्या माणसाने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तो त्याच्यासमोर हात जोडून म्हणाला, मला माफ करा, माझा दुसरा डोळा काढू नका. मला डोळा नको आहे. असं म्हणत तो तिथून पळत सुटला. माधुरीच्या माणसाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो गायब झाला. हे सगळं बघून माधुरीची माणसं म्हणाली, मॅडम, हे लोक खूप धूर्त आणि लबाड आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला एकटीला जाऊन देणार नाही. माधुरी त्या दोघांना सोबत घेऊन पुढे निघाली. माधुरी जरा आत गेली तेवढ्यात एक पाय असलेला कुबड्या घेऊन माणूस तिच्या जवळ आला आणि तिला म्हणाला, बाळा, यावेळी तुझे बाबा आले नाहीत. मागच्या वेळी ते आले होते तेव्हा पैशांसाठी मी माझा एक पाय त्यांच्याकडे गहाण ठेवला होता. आता मुलगा असो किंवा बाप, काय फरक पडतो? मला माझा पाय परत पाहिजे. हे पैसे घ्या आणि मला माझा पाय परत द्या. माधुरीला समजलं की तिला परत ठगायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ती खूप नम्रतेने शांततेत म्हणाली, काका, आमच्यासोबत खूप तोडलेले पाय ठेवले आहेत. आता त्यात तुमचा नेमका कुठला पाय आहे कसं कळणार? एक काम करा, तुमचा दुसरा पाय तोडून माझ्या माणसांकडे द्या, म्हणजे ते तुमच्या पायासारखा दुसरा पाय शोधून आणतील. तिने तिच्या माणसांना इशारा केला आणि म्हणाली, या काकांचा दुसरा पाय तोडा. हे ऐकून त्या माणसाला धक्का बसला. तो हात जोडून म्हणाला, राहू द्या, मला माझा दुसरा पाय नको आहे. असं म्हणत तो तिथून जायला लागला. माधुरी मागून आवाज देत म्हणाली, अहो काका, तुमचा दुसरा पाय तरी घेऊन जा. तो माणूस एका क्षणात गायब झाला. हे बघून माधुरीसोबत आलेले दोघेजण जोरजोरात हसायला लागले. माधुरी त्या ठिकाणच्या मधोमध आली जिथे ती सुंदर मुलगी घराच्या बाहेर उभी राहून तिच्याकडेच बघत होती. तिने हाताने इशारा करून तिला जवळ बोलावून घेतले. पुरुषाचं रूप घेतल्यामुळे तिला ती पुरुष वाटत होती. तिच्याजवळ माधुरी गेल्यावर माधुरीने तिला विचारलं, सांगा, तू मला इथं का बोलवलं आहेस? ती म्हणाली, तुम्ही इथे पाहुणे आहात का? आमच्या इथली परंपरा आहे. पाहुण्यांचा चांदीच्या ग्लासमध्ये दूध देऊन पाहुणचार करायचा. माधुरी म्हणाली, ठीक आहे, तुमची परंपरा आहे तर मी नक्की तुमचा पाहुणचार घेईन. त्या मुलीने माधुरीला बसायला सांगितलं
आणि घरात गेली. ती चांदीच्या ग्लासमध्ये दूध घेऊन बाहेर आली. दूध देऊन ती जेवणाचं ताट आणायला आत गेली. तोपर्यंत माधुरीने ते दूध बाजूच्या कुंडीत ओतून दिलं आणि दूध प्यायचं नाटक करून ग्लास बाजूला ठेवला. माधुरीने जेवण केलं आणि झोपायचं नाटक केलं. तिला झोपलेली बघून ती मुलगी तिच्याजवळ असलेले पैसे घ्यायला लागली. तशी माधुरीने तिला रंगेहात पकडली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. माधुरी आणि तिची माणसं तिथे आजूबाजूला तिच्या नवऱ्याला शोधायला लागली. तेवढ्यात तिची नजर रस्त्यावर गाणं गात असलेल्या माणसावर पडली. तिच्याजवळ नाचत असलेली बाई तिला ओळखीची वाटत होती. माधुरीने तिच्या माणसांना त्या दोघांना बोलवून आणायचा आदेश दिला. त्यांनी त्या गाणाऱ्या माणसाला आणि त्या बाईला बोलावून आणलं. माधुरी त्या माणसाला म्हणाली, तुम्हाला ही बाई कुठे भेटली? ते ऐकून तो गाणारा माणूस म्हणाला, ही बाई नाही, पुरुष आहे. आम्ही दोघं लाचार आहोत. पोट भरण्यासाठी गाणं म्हणत नाचत पैसे गोळा करतो. आता माधुरीने तिच्या नवऱ्याला ओळखलं, पण मुकेशने माधुरीला ओळखलं नव्हतं, कारण ते एका पुरुषाच्या वेशात होती. माधुरी मुकेशला म्हणाली, तुम्ही जर माझ्यासोबत आलात तर मी तुम्हाला यापेक्षा चांगले काम देऊ शकतो. यासाठी मुकेश तयार झाला. माधुरी मुकेशला घेऊन तिथून बाहेर हॉटेलमध्ये आली. त्याला आंघोळ करायला सांगून नवीन कपडे घालायला दिली. आता फ्रेश होऊन मुकेश पहिल्यासारखा दिसायला लागला होता. मुकेश खूप खुश होता की चला, त्या नरकातून सुटका तरी झाली. माधुरी त्याला म्हणाली, मुकेश, मी व्यापारासाठी आठवडाभर बाहेर जाणार आहे. तोपर्यंत तू माझ्या सामानाची राखण कर. आठवड्यानंतर परत आल्यावर मी तुला यासाठी बक्षीस देईन आणि जर मी परत नाही आलो तर हे सगळं सामान तुझं होईल. हे ऐकून मुकेश खूप खुश झाला आणि विचार करायला लागला की जर हा परत आला तर मला बक्षीस देईल आणि नाही आला तर त्याचं हे सगळं सामान माझं होईल. मुकेश लगेच यासाठी तयार झाला. माधुरीने तिच्या सामानाची जबाबदारी मुकेशवर सोपवून तिच्या माणसांच्या सोबत घरी परत आली. घरी आल्यावर तिच्या सासू सासऱ्यांना मुकेश सापडण्याची बातमी सांगितली. हे ऐकून घरातले सगळे खूप खुश झाले. इकडे मुकेश त्या सामानाची राखण करत मजेत जगत होता. 8 दिवस होऊन गेले तरी माधुरी परत आली नाही. त्यामुळे मुकेशने विचार केला की आता तो सामानाचा मालक परत येणार नाही, त्यामुळे हे सगळं सामान माझं झालं. असं म्हणत तो ते सगळं सामान घेऊन घरी निघाला. 2 दिवसांनी मुकेश त्याच्या घरी पोहोचला. घरी पोहोचल्यावर आई वडिलांना भेटून आंघोळ करून जेवण करून जेवढे दिवस तो घरातून बाहेर राहिला होता तेवढ्या दिवसांचा रोज चप्पलचे 10 फटक्यांचा हिशोब लावायला लागला. हिशोब लावून चप्पल घेऊन तो माधुरी जवळ गेला. अजून पण त्याच्या अहंकारात कमी आली नव्हती. तो गर्वात छाती फुगवून माधुरीला म्हणाला, तुझ्या वडिलांनी त्यांच्या सगळ्या आयुष्यात एवढं कमवलं नसेल तेवढं मी 3 महिन्यात कमवलं आहे. हे ऐकून माधुरी हसायला लागली. तिला हसताना बघून मुकेशला खूप राग आला. तो रागात तिला म्हणाला, तू का वेड्यासारखी हसत आहेस? माझ्या पुढे येऊन उभी राहा आणि मार खायला तयार हो. माधुरी म्हणाली, मी तर तुमच्या हातून मार खाणार नाही. मुकेश परत रागाने म्हणाला, माधुरी, तू दिलेलं वचन मोडत आहेस. माधुरी म्हणाली, मुकेश, खरं सांगा, हे सामान तुम्ही स्वतः कष्ट करून आणले आहे का कुठल्या माणसाने तुम्हाला दान दिलं आहे? हे ऐकून मुकेशच्या पायाखालची जमीनच सरकली. तो विचार करायला लागला की हे सगळं माधुरीला कसं काय समजलं. थोड्या वेळाने माधुरीने एक बॉक्स उघडून दाखवला, ज्यात मुकेशने घातलेले बाईचे कपडे ठेवले होते, जे घालून मुकेश रस्त्यावर नाचत होता. ते कपडे बघून मुकेशने लाजेने मान खाली घातली. तो चकित होऊन बायकोकडे बघायला लागला. तशी माधुरी म्हणाली, ज्या माणसाने तुम्हाला त्या नरकातून बाहेर काढले होते आणि ज्या माणसाने तुम्हाला ते सामान सांभाळायला दिले होते ती व्यक्ती दुसरी कोणी नसून मी स्वतः होते. मुकेशने जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्याचा अहंकार एका क्षणात मातीत मिसळला. तो हात जोडून बायकोची माफी मागायला लागला आणि म्हणाला, ही गोष्ट फक्त आपल्या दोघात राहू दे.
दुसऱ्या कुणाला सांगू नकोस की मी किती मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसलो होतो. माधुरी हसत म्हणाली, आता तुम्ही रोज चप्पलचे फटके मारणार नाही ना? मुकेशचा सगळा अहंकार संपला होता. त्यामुळे हात जोडून माधुरीला म्हणाला, तुझी इच्छा असेल तर रोज मला तू चप्पलने 10 फटके मारत जा. पण हे गुपित गुपितच राहू दे. कुणाच्या समोर माझं गुपित उघडू नकोस. मुकेशला त्याची चूक समजली होती. त्याने हात जोडून माधुरीची माफी मागितली आणि दोघं आनंदाने सुखात संसार करायला लागली.